कोर्टात ठाकरे जिंकतात की मग शिंदे यासाठी सगळ्यांच्याच नजरा कोर्टाकडे आहेत। निकाल कुणाच्या तरी एका बाजूने लागणार हे सुद्धा स्पष्ट आहे। मात्र जर एकनाथ शिंदेंचा गट केस जिंकला तर महाराष्ट्रात काय होईल आणि जर समजा ठाकरे जिंकले तर पुन्हा सध्याच्या चित्रात किती बदल होतील यासाठी पाहूया आमचा हा रिपोर्ट। जर उद्या समजा कोर्टानं शिंदे किंवा ठाकरे यांच्यापैकी एकाच्या बाजूने निकाल दिला तर महाराष्ट्रात काय होईल? कोर्टानं ठाकरेंची बाजू योग्य मानली तर शिंदे सरकार कोसळेल का? आणि जर शिंदेंच्या बाजूने निकाल लागला तर मग ठाकरेंच्याकडे राहिलेले आमदार बरखास्त होणार का? हे प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। राज्यात सत्तांतर होईल याबाबत आश्चर्य वाटू नये असं आपण म्हणाला। या मताशी मी ठाम आहे। लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल। अर्थात आपण असं पकडलं की बा 40 आमदाराचा उद्या विवाद सुरू झाला असला तरी सरकारची मजबूती संख्याबळ एवढं आहे की मला निवडून यायला कुठल्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही। निकालानंतर काय होऊ शकतं त्याआधी सध्या कोणत्या याचिका कोर्टात आहेत ते बघूया। पहिली याचिका शिंदे यांच्याकडच्या 16 आमदारांना बरखास्त करावं। दुसरी याचिका मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन। तिसरी याचिका पक्षादेशाविरोधात शिंदे गटानं प्रतोद म्हणून केलेली भारत गोगावले यांची नियुक्ती। समजा उद्या कोर्टानं शिवसेनेची बरखास्तीची याचिका मान्य केली तर एकनाथ शिंदे यांच्या सहित शिंदे गटातले 16 आमदार बरखास्त होतील। आणि जर बरखास्तीवरती कोर्टानं हस्तक्षेपास नकार दिला तर ठाकरे यांच्याकडचे 14 आमदार शिंदे गटाच्या व्हीपनुसार बरखास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर ठाकरे यांच्याकडचे आमदार बरखास्त झाले तर शिंदे सरकार कोसळण्याची शक्यताच उरत नाही। मात्र जर शिंदे यांचे 16 आमदार बरखास्त ठरले तर खुद्द एकनाथ शिंदे यांची ही आमदारकी धोक्यात येईल। मात्र त्याचा अर्थ तातडीनं सरकार कोसळेल असाही होत नाही, कारण शिंदे तरी सुद्धा मुख्यमंत्री पदावरती राहून पुढच्या 6 महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषदेवरनं जिंकून यावं लागेल। आणि दुसरा पर्याय म्हणजे शिंदे गटातल्या आमदारांवरती कोर्टाची कारवाई झाली नंतर पुन्हा बहुमत चाचणी घेण्याची वेळ आलीच तरी आमदार बरखास्तीमुळे बहुमताचा आकडा कमी होईल, ती शक्यता खुद्द शिंदे गटातल्या बच्चू कडू यांनी व्यक्त करून दाखवली आहे। आम्ही सांगतो का कुठलीही काही अवस्था झाली तरी सरकार मजबूत आहे, त्यांना भीती बाळगायची गरज नाही। म्हणजे अर्थात आपण असं पकडलं की बा 40 आमदाराचा उद्या विवाद सुरू झाला असला तरी सरकारची मजबूती संख्याबळ एवढं आहे का हे सगळं असून सुद्धा सरकार स्थिर राहू शकतं, एवढी मजबूती सरकारमध्ये आहे। मात्र विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरती कोर्ट टिप्पणी करेल काय याबाबत अनेक मतमतांतर आहेत। कारण जेव्हा सेम टू सेम पेच अरुणाचलमध्ये उभा राहिला होता तेव्हा कोर्टानं विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरती हस्तक्षेपास नकार दिला होता। जर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर मग मात्र निश्चितपणे एकच त्याला मार्ग राहतो, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट। आणि तशी राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता फार धुसर आहे, परंतु काय होईल हे सांगता येत नाही। सर्वोच्च न्यायालय या बाबतीत काय घटनात्मक मुद्दे उपस्थित करतात हे बघणं मनोरंजक ठरेल आणि त्यावरती काय युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला जातो ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। दुसरी याचिका आहे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपालांनी बोलावलेल्या अधिवेशनाची। समजा राज्यपालांनी बोलावलेल्या अधिवेशनाला कोर्टानं योग्य ठरवलं तर शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा विजय असेल। पण जर का कोर्टानं अधिवेशनाला अयोग्य ठरवलं तर मग शिंदे सरकारला पुन्हा एकदा बहुमतासाठी सामोरं जावं लागेल। याचं कारण आहे पुन्हा अरुणाचल प्रदेशचा खटला। जर समजा सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची कृती ही घटनाबाह्य ठरवली तर निश्चितपणे जे 29 जूनच्या अगोदर जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुन्हा येऊ शकते हे अरुणाचल प्रदेशच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे। कारण भारतीय राज्यघटनेच्या 163 नुसार राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय असं सत्र बोलवता येत नाही। आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे। या प्रश्न जर सर्वोच्च न्यायालयाने प्रथम डिसाईड केला
आणि सर्वोच्च न्यायालय हे ठरवावं लागेल की राज्यपाल हे काही म्यूट स्पेक्टेटरची भूमिका घेऊ शकतात का? जर सरकार अल्पमतात आलं असेल तर हा एक प्रश्न आहे. अरुणाचलच्या केसमध्येही सुप्रीम कोर्टानं मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपालांनी बोलावलेल्या अधिवेशनाला बेकायदेशीर ठरवलं होतं आणि इतिहासात पहिल्यांदाच पराभूत झालेल्या सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली. मात्र माजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि बंडखोर गट इतर पक्षात विलीन होऊन पुन्हा सत्तेत परतला. पण महाराष्ट्र आणि अरुणाचलच्या केसमधला मुख्य फरक म्हणजे तिथं बंडखोरांनी थेट पक्षाविरोधातच बंड पुकारलं होतं. मात्र इथे शिंदे गट आजही आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करतोय. सरकारचं भवितव्य कोर्टाच्या सुनावणीवरती अवलंबून आहे, यात काही शंकाच नाही. आणि विरोधकांच्या दाव्यानुसार त्या भीतीपोटीच शिंदे भाजप सरकार मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीये. जेव्हा शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारवर टांगती तलवार होती तेव्हा ठाकरे यांनी भराभर GR पास केले. त्यावर तेव्हा विरोधक असलेल्या भाजपनं आक्षेप घेतला होता. आणि आता जेव्हा शिंदे सरकारचाही फैसला कोर्टातून होणार आहे तेव्हा शिंदे भाजप सरकारनं फक्त एकाच महिन्यात 751 GR मंजूर केलेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.